हे जाळं बनवणं चालू आहे मित्रांनो आपलं नवीन. आणि हे जाळं शिंगाडा माशासाठी आपण बनवत आहोत. तर बघा हे आज बनवणं तयार झालेलं आहे. हे जाळं आपण लांब तळ्यामध्ये येऊन सोडत आहोत. आणि असं बघा असं थर्माकोल जाळं आधार राहण्यासाठी बांधावं लागतंय. कारण की थर्माकोल जर बांधला आपण तर जाळं खाली टेकून वरी आधार राहतं खूप खोल पाण्यामध्ये. तर हे जाळं लांबवणं चालू आहे. तर बघा मित्रांनो, कारण की वातावरण पण शांत आहे. हे बघा असं जाळं लांबविणं चालू आहे आपलं. आणि हे जाळं आपण आता टाकून उद्या सकाळी येऊन बघणार आहोत की आपल्याला किती शिंगाडा मासा सापडणार आहे. तर हे जाळं आपलं संपत आलेलं आहे. तर आपण बघूया उद्या सकाळी येऊन. हे बघा मित्रांनो, सकाळचा टाइम आहे आणि सूर्य पण निघालेला आहे. आणि आपल्याला खूप लांब जायचं आहे मित्रांनो, कारण की काल आपण जाळे टाकले होते आणि त्या जाळ्यामध्ये किती मासे सापडतात ते आज आपण बघू. तर जायचं पण खूप लांब आहे. आणि बघू आज आपल्याला किती मासे जाळ्यामध्ये सापडतात, कारण की कालच आपण नवीन जाळे बनवून टाकले. तर चला आता जाऊ आणि जाळे. तर आपण जाळ्यापाशी पोहोचलो आहोत आणि आपण आता जाळं बघूया. कारण की काल टाकताना तर जाळं खूप पांढरं फ्रेश होतं आणि आता बघा हे जाळं एकदम गंजल्यासारखं झालेलं आहे. आणि मित्रांनो, काहीतरी शिंगाडा मासा दिसत आहे पुढं. हे आहे एक मित्रांनो शिंगाडा मासा. तर बराच मोठा दिसत आहे. हा बघा मित्रांनो, 2-3 किलोचा शिंगाडा मासा आहे. आणि याला मार्केटमध्ये पण बरीच अशी किंमत आहे. तर हा बघा. आणि असे मासे आज आपल्याला बरेच सापडणार आहेत या जाळ्यामध्ये. तर ह्याला मी काढून घेतो आता आणि बघूया पुढे. तर हे बघा मित्रांनो, आपल्याला इतके मासे सापडले आहेत. नहीं बाबा, एक तरत कमट कमट कदा के ये जोरी विषय गई रखी तू तेरी